नमस्कार मित्रांनो, चला आनंदी होऊया या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सुरू केलेल्या आपल्या अर्जुन विषाद योग अध्याय क्रमांक 1 या मालिकेतील आपण श्लोक बघत आहोत आणि त्याचा अर्थ बघत आहोत. मित्रांनो, या अनुषंगाने एक प्रतिक्रिया आलेली आहे. प्रतिक्रिया मित्राचीच आहे. त्या मित्राचं असं म्हणणं आहे की चला आनंदी होऊया हे नाव सार्थ झाल्यासारखं वाटत नाही, कारण की व्हिडिओ बघितला जातो, व्हिडिओमध्ये फक्त वाचूनच श्लोक म्हटला जातो आणि श्लोकाचा अर्थही वाचूनच सांगितला जातो. तर आनंद कुठं आहे हेच कळत नाही. तर त्या मित्राला मी शब्द देतो की आपली प्रतिक्रिया खूप सुंदर आहे. त्या प्रतिक्रियेतून प्रेरणा मिळते आणि नक्कीच आपल्या इच्छेला पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. अभ्यास करून श्लोकाचा विस्तृत अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेन. हा संक्षिप्त अर्थ आपल्या मनाला योग्य वाटत नाही. निश्चितच या गोष्टीचा मी पूर्वी विचार केला होता, पण अभ्यासाचा कंटाळा हेच एकमेवचं कारण आहे. मित्रांनो, आपण मागील श्लोकात बघितलं की पांडवांनी आपापले शंख वाजवले आणि त्यानंतर पांडवांच्या सेनेतील महान योद्धे आहेत त्यांनीही आपापले शंख वाजवायला सुरुवात केली. त्या गोष्टीचं वर्णन या श्लोकांमध्ये आलेलं आहे. ते श्लोक आपण बघूया. श्लोक क्रमांक 17 आहे. काश्यस्य परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटस्य सात्यकिश्या पराजितः. श्लोक क्रमांक 18 आहे. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रस्य महाबाहो शंखान दद्मु पृथक पृथक. या श्लोकांमधून संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की हे राजन, युद्धभूमीवरची परिस्थिती अशी आहे की पांडवांनी आपापले महान शंख वाजवून सेनेला भयभीत केले. त्यानंतर पांडवांच्या सेनेतील जे महान योद्धे आहेत त्यापैकी श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज आहे. काशीराजानंतर महारथी शिखंडी आहे, दृष्टद्युम्न आहे, तसेच राजा विराटासारखा महान राजाही आलेला आहे आणि अजिंक्य असा जो अपराजित आहे, अजय आहे असा सात्यकी आहे. हे सर्वजण आपले शंख वाजवतात. तसेच राजा द्रुपद आहे आणि द्रौपदीचे 5 पुत्रही आले आहेत आणि महाबाहू असलेला, अजानुबाहू असलेला सुभद्रा पुत्र वीराभिमन्यू, हे सर्वजण आपापले महान शंख वाजवून सेनेच्या मनामध्ये, कौरव सेनेच्या मनामध्ये भय निर्माण करीत आहेत, असे वर्णन संजय राजा धृतराष्ट्रापाशी करतो. आपण पुढील श्लोकात काय होणार आहे ते बघूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.